कोकणातलं एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणजे सिंहगड. सिंहगडाच्या पायथ्याशी आणि निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांना एक मेजवानीच मिळते. तीन वर्षांच्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या आवडीचं ठिकाण म्हणजे कृष्णाई वॉटर वर्ल्ड. पुण्यापासून अगदीच 20 मिनिटांच्या अंतरावर हे वॉटर वर्ल्ड आहे. पानशेत धरण आणि खडकवासला धरणाच्या सानिध्यात 10 एकरमध्ये वसलेलं असं कृष्णाई वॉटर वर्ल्ड. समुद्रात पोहण्याचा आनंद कृष्णाई वॉटर वर्ल्डमध्येही उपलब्ध आहे. कमी दिवसात पर्यटकांच्या पसंतीस उतरलेला असा हा वेव पूल आहे. साधारण 9 वर्षापूर्वी माझ्या वॉटर पार्कचं ओपनिंग झालं. माझं एक रिसॉर्ट लोणावळा येथे कृष्णाई रिसॉर्ट अँड प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आहे. माझी जी कन्सेप्ट होती, मी सुरुवातीला हे 6 एकरमध्ये वॉटर पार्क चालू केलं. त्या वॉटर पार्कमध्ये मी साधारण सुरुवातीला चालू केले माझ्याकडं 22 स्लाईड्स होत्या, वेव पूल होता, रेन डान्स होता आणि किड्स पूल होता. ह्याच्यामध्ये आम्ही सुरुवात केली. तर सुरुवातीला पहिल्या 2 वर्षे आम्ही कमी दरामध्ये वॉटर पार्क चालू केलं होतं. त्याच्यामध्ये आम्हाला 3 वर्ष सरकारचा बेनिफिट होता, आम्हाला संपूर्ण टॅक्स फ्री होता. त्यामुळं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये करता आल्या. आणि आम्ही वॉटर पार्क चालू केल्यानंतर आम्ही सुरुवातीला 2 वर्षे आमच्या तिकीट्समध्ये, म्हणजे आम्ही एंट्री तिकीट दिल्यानंतर त्यामध्ये आम्ही संपूर्ण जेवण फ्री दिलं होतं. त्याप्रमाणे आमचं त्या फ्री जेवणामुळं आम्हाला खूप प्रतिसाद चांगला मिळाला. आणि पहिल्या 2 वर्षामध्ये आम्हाला पिकनिकचाही खूप शाळेंच्या पिकनिकचा प्रतिसाद चांगला मिळत गेला. आणि त्यानंतर आम्ही 3 वर्षानंतर परत वॉटर पार्कचं एक्सपान्शन केलं. मग आमचं वॉटर पार्क 10 एकरमध्ये झालं. त्यावेळेस आम्ही थोडेसे कॉटेजेस चालू केल्या रेसिडेंट्ससाठी आणि एक पायरेट आयलंड म्हणून एक मोठं युनिट चालू केलं, जे जवळजवळ 1 एकरमध्ये ते एक युनिट होतं की ॲट अ टाईम तिथं 400 ते 500 लहान मोठी माणसं तिथं एकत्र खेळू शकतात. एका शेतकऱ्याच्या मुलाने जिद्दीच्या जोरावर आणि कुटुंबातल्या थोरा मोठ्यांच्या सहकार्यानं एक कल्पना मनात आणली आणि ती सत्यात उतरवण्यासाठी 10 वर्ष प्रयत्न केले आणि अखेर ते स्वप्न खरं करून दाखवलं. लहानपणापासून जसं पुणेरी पब्लिकच्या प्रत्येक पुणेरी माणसाच्या मनामध्ये आपल्याला एक साधारण फार्म हाऊस किंवा एक थोडीशी सेकंड होमसारखी कन्सेप्ट ही जर मनात आली तर प्रत्येकाच्या मनात सिंहगडाचा परिसर हा येत असतो. कारण सिंहगड हे आपल्या पुण्याचं महाबळेश्वर आहे, म्हणजे मिनी महाबळेश्वर म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. कारण कुठल्याही व्यक्तीला, पुण्याच्या व्यक्तीला 1 डे म्हणजे सकाळी जर निघाला तर संध्याकाळपर्यंत घरी तिथं एक चांगली व्यवस्थित पिकनिक करून संध्याकाळी व्यवस्थेमध्ये घरी येऊ शकतो. ज्याला आपल्या स्वतःचं वाहनाची व्यवस्था नसती तो पब्लिक ट्रान्सपोर्टद्वारे किंवा मिनी रिक्षा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या सहज उपलब्ध होतात आणि त्या सिंहगडला प्रत्येक माणसाला स्वस्त दरामध्ये घेऊन जातात. त्यामुळे प्रत्येक माणसाला ज्याची आपली स्वतःची आर्थिक परिस्थिती मध्यमवर्गीय असेल किंवा अजूनही कमी असेल तरी एक साधारणतः छोट्याशा आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा एक माणूस तो सिंहगडला जाऊ शकतो. आणि सिंहगडावर गेल्यानंतर गडाचं ते निसर्गरम्य परिसर की जेणेकरून तिन्ही साईडनी टेकड्या आहेत आणि एक साईडनी बॅकवॉटर, म्हणजे खडकवासला डॅम जो आपला खडकवासला धरण आहे त्याच्या मागचं जे बॅकवॉटर आहे त्या एक साईडला बॅकवॉटर आहे. अशा चारीच्या मध्यवर्ती ठिकाणी डोंजे गावामध्ये मला एक म्हणजे माझ्या नशिबाला साथ होती म्हणून मला एक त्या ठिकाणी सुरुवातीला 6 एकर जागा मिळाली. ती 6 एकर जागा घेतल्यानंतर मी तिथे वॉटर पार्कची कन्सेप्ट म्हणजे ते काम चालू केलं. म्हणजे वॉटर पार्कचं मला एकही नॉलेज नव्हतं, कसलंही नॉलेज नव्हतं. पण त्या वर्षापासून मी इकडं तिकडं सर्च करून नेटवर पाहून ज्या ठिकाणी वॉटर पार्कचे किंवा अम्युजमेंट पार्कचे शो असायचे
किंवा जे स्टॉल भरायचे तिथं जाऊन मी ती माहिती घ्यायचो. मी आपल्या मुंबईमध्ये गोरेगावमध्ये काय दरवर्षी तिथे एक प्रदर्शन भरतं, त्यामध्ये हे सर्व आमची माहिती मिळत असते. ती माहिती घेत मी हळूहळू डेव्हलपमेंट चालू केली. कृष्णाई वॉटर वर्ल्डमध्ये एकाच वेळेला जवळपास 5,000 लोक आनंद लुटू शकतात. इथं पायरेट आयलंड, फनेल आणि टनेल या नवीन राईड्सचा समावेश आहे. फनेल आणि टनेल ही राईड महाराष्ट्रात पहिल्यांदाच या वॉटर पार्कमध्ये पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ते फॅमिलीज आहेत. आता बरेचसे फॅमिलीज आम्ही आता असं पाहतो की समजा आता वर्किंग डे आहे, आता वर्किंग डेला 100 रुपये कमी असतात आमच्याकडे तिकीट. म्हणजे मंडे टू फ्रायडे 500 रुपये असेल तर सॅटर्डे संडे 600 असतं. तर आपला मिडल क्लास म्हणतो की आपण वीकडेजला जाऊ. वीकडेजला शक्यतो कुटुंबप्रमुख म्हणजे जेंट्स कुठेतरी कामाला असतो. मग त्या सोसायटीच्या सगळ्या महिला एकत्र येतात, त्यांची सगळी बालबच्ची एकत्र घेऊन एक मिनी बस करून आमच्याकडे रोज अशा जवळजवळ 7-8-10 मिनी बस आलेले असतात. फक्त त्या सोसायटीमधले त्यांचे ते पिकनिक काढून येतात. मग अशी कुठं त्यांची काही क्लास वगैरेच्या ट्रिप तर ते असतात. पण अशा घरगुती येणाऱ्या बऱ्याच ट्रिप्स आमच्याकडे की ज्याद्वारे आम्ही त्यांना आल्यानंतर त्यांना एवढं सेफ वाटतं की काय ठिकाणी तर असं होतं की 4 व्हीलर नवरा म्हणजे ते कुटुंब प्रमुख येतो, तिथं सगळ्या फॅमिलीला घेऊन येतो, सोडतो, संध्याकाळी परत न्यायला येतो. म्हणजे एवढं त्यांना इथं सेफ वाटतं. आम्ही फनेल आणि टनेल जी महाराष्ट्रामध्ये कुठेही स्लाईड नाही आहे ती मी इथं चालू केली. त्याचासुद्धा रिस्पॉन्स खूप वाढलेला आहे आणि आम्हाला ह्या 4 महिन्यामध्ये एवढा लोकांचा प्रतिसाद मिळतो. आणि आमचं सर्व कुटुंबीय, माझ्या पार्टनरचं तुपेंचं कुटुंबीय संपूर्ण आम्ही इथं सर्वजण कार्यरत असतो. गणेश घुले यांनी पर्यटकांसाठी 2 दिवसांचं एक पॅकेज उपलब्ध करून दिलंय. त्यामध्ये 1 दिवस संपूर्ण वॉटर पार्कची मजा आणि दुसऱ्या दिवशी सिंहगडची ट्रिप असणार आहे. त्यामुळे राज्य आणि राज्याबाहेरील पर्यटकांसाठी सिंहगड तसंच पानशेत, खडकवासला धरणाची मजा कृष्णाई वॉटर वर्ल्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेला हा परिसर अतिशय सुंदर, मनमोहक आणि हिरव्यागार गालिच्याने नटलेला आहे. पावसाळ्यात हा परिसर पिंजून काढणं म्हणजे एक प्रकारे आनंद देणारा क्षण असतो. या वॉटर पार्कमध्ये महिलांसाठी खास पॅकेज दिलं जातं. त्याची माहिती खुद्द या वॉटर पार्कच्या संचालिका निर्मला घुले यांनीच दिली आहे. महाराष्ट्र जसं आपलं पिठलं भाकरीसाठी फेमस आहे आणि पर्यटनासाठी, तसं कृष्णाई वॉटर पार्कसुद्धा सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी एक तुमच्यासाठी एक आवर्जून भेटण्याचं ठिकाण आम्ही केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसाठी मी विनंती करते की तुम्ही आवर्जून इथं एकदा भेट द्या. तुम्हाला इथं विविध खाद्यपदार्थांचा स्वाद घेता येईल. जसं पिठलं भाकरी आहे, छोट्या मुलांसाठी त्यांचे आवडते पदार्थ पिझ्झा, बर्गर किंवा पावभाजी वगैरे ह्याचीसुद्धा इथं आम्ही सोय केलेली आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे नक्कीच मिळेल. पावभाजी, पिठलं भाकरी, पाणीपुरी, भेळ आणि जर तुमचे काही छोटे इव्हेंट्स असतील त्याच्यासाठी आपण तुम्हाला जसं मेनू हवा तसं सुद्धा आपण मेनू तयार करून देतो. कॉर्पोरेट सेक्टरसाठी जसं त्यांना मेनू हवा असतो तसं आम्ही त्यांना फुल पॅकेज करून देतो. तर मी विनंती करेल की सगळ्या लोकांनी एकदा नक्कीच कृष्णाई वॉटर पार्कला भेट द्यावी. महिलांच्या विविध कार्यक्रमांसाठी खास मेजवानी म्हणून हे ठिकाण महिलांच्या पसंतीला उतरतंय. मग ती महिलांची किटी पार्टी असो की बचत गटांचे छोटेखानी कार्यक्रम, अगदी डोहाळे जेवणापर्यंत सर्व महिला कृष्णाई वॉटर पार्कमध्ये येऊन आपला आनंद द्विगुणित करतात असं निर्मला घुले यांचं म्हणणं आहे. कृष्णाई वॉटर पार्क आता जसं छोट्यांमध्ये फेमस झालेलं आहे तसंच महिलांच्यासाठी सुद्धा खूप फेमस झालेलं आहे. कारण इथं महिलांचा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. कारण प्रत्येक महिलेला आता स्वतःचं एक आनंद ती शोधत असते. मला सांगण्यास आनंद वाटतो की आता कृष्णाईमध्ये महिलांचे भिशी ग्रुप्स किंवा 61 किंवा असे छोटे छोटे जे डोहाळ जेवणसुद्धा आमच्या इथं झालेलं आहे. अशा कार्यक्रमांसाठी सुद्धा कृष्णाई वॉटर पार्क उपलब्ध आहे. इथे आता प्री वेडिंग शूटसुद्धा झालेलं आहे किंवा 61 झालेली आहे. ज्येष्ठ नागरिक एकत्र
येऊन किंवा बाकीचे रोटरी क्लब्स, लायन्स क्लब्स ह्यांच्याही इथे ग्रुप झालेले, यूथ क्लब आहेत, रोट्रॅक्टचं जे ग्रुप्स असतात त्यांचंही झालेलं आहेत. काही ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, म्हणजे जी ममता फाउंडेशन वगैरे आहे, यांचे जे पेशंट्स वगैरे असतात, तर ते म्हणतात की आम्हाला एक दिवस ह्या लोकांसाठी फक्त एक आनंद घेण्यासाठी द्या, त्यांच्यासाठी सुद्धा आपण इथे तशी सोय करतो. महिला इथं स्वतःला सुरक्षित समजतात. तसंच या वॉटर पार्कमध्ये महिलांच्या सुरक्षेची काळजी सुद्धा घेतली जाते. कृष्णाई वॉटर वर्ल्डमध्ये सर्वच ठिकाणी CCTV लावण्यात आलेत. महिलांच्या सेफ्टीच्या दृष्टीने आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे. अपघाताचं किंवा इथे कुठलंही न्यूसन्स क्रिएट होत नाही. आम्ही लिकर वगैरे अलाउड नाही आहे आमच्या इथं. त्याच्यामुळं फॅमिली कस्टमर हा आमचा मेन उद्दिष्ट आहे. कारण लेडीजसाठी प्रत्येक लेडीज आता कुठेतरी आपलं स्वतःचा एक आनंद शोधण्याचा प्रयत्न करते. तिला 1-2 क्षण हवे असतात की ती कुठेतरी एन्जॉय करेल. तर हे असं एक कृष्णाई वॉटर पार्क आता हे पुण्यातलं एक असं ठिकाण झालं आहे की तिथं महिला स्वतःहून छोट्या ग्रुप्सनी येतात आणि एक दिवस छान एन्जॉय करतात. तर त्यांना आम्ही राहण्याची सुद्धा सोय करतो आहे. कृष्णाई वॉटर पार्क हे स्वारगेटपासून खूपच जवळ आहे. तशी तर आपल्या बसेस वगैरे असतात किंवा आमची स्वतःची अशी जर तुमचे छोटे ग्रुप्स असतील तर आपण ती सोयसुद्धा करून देतो आहे. तुम्हाला जर वेबसाईट वगैरे हवी असेल तर कृष्णाई WPR हे आपलं ईमेल ID आहे. तुम्ही मेल केलं तर तुम्हाला त्यात सगळी माहिती व्यवस्थित मिळेल. किंवा कृष्णाई वॉटर वर्ल्ड ही आपली वेबसाईट आहे, तिथेही तुम्ही वेबसाईटवरती आपली सगळी माहिती मिळू शकते तुम्हाला. कृष्णाई वॉटर वर्ल्डमध्ये एक मोठा वॉटर पॉट आहे जो सातत्यानं पाण्यानं भरला जातो आणि एकदा तो भरला की त्यातून लोकांच्या अंगावर पाणी शिंपडलं जातं. हा आनंद घेण्यासाठी लहान मुलं आपल्या पालकांसोबत या पॉट खाली उभे राहिलेले आपल्याला दिसतात. या बेटावर लहान मुलांसाठी काही खास राईड्स आहेत. या राईड्स ही मुलं एन्जॉय करू शकतात. काही 2-3 वर्षांची मुलंही आपल्या आईवडिलांसोबत या राईड्सचा आनंद घेऊ शकतात. हे सगळं एन्जॉय केल्यानंतर मोठ्यांसाठी असलेल्या राईड्ससाठीही जाता येतं. या भागात तुम्हाला टर्नपाईक्स, मॅजिक स्वे, क्रेझी क्रूज, ट्विस्टर, फ्लोट स्लाईड, ॲक्वा ट्रेल असे राईड्सचे भरपूर पर्याय मिळतात. प्रत्येकाचं असं खास वैशिष्ट्य आहे, त्यामुळे जास्त काही सांगण्यापेक्षा त्याचा अनुभव घेणंच योग्य ठरेल. कृष्णा वॉटर पार्कमध्ये आपल्या इकडे सगळ्या वॉटर राईड्स आहेत. वॉटर राईड्समध्ये आपल्याकडे वेव्ह पूल सगळ्यात मोठा अट्रॅक्शन म्हणून आहे. वेव्ह पूल आपल्याकडं, नंतर किड्स पूल आहे. रेन डान्स हे एक वेगळ्या पद्धतीने आपण सेटअप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 3 डोम आहेत, ज्याच्यामध्ये आपण सगळे म्युझिक आणि म्हणजे हे पावसाचा आनंद घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याकडे मोठे राईड्स आहेत, ज्याच्यामध्ये आपले मोठी मुलंसुद्धा आणि छोटी मुलं सगळेजण खेळू शकतात. आणि आत्ता नुकतेच आपण 1-2 वर्ष अगोदरच एक नवीन अट्रॅक्शन ज्याच्यानी यंगस्टर्स अट्रॅक्ट होतील त्यांच्यासाठी आपण फनल आणि टनल असे 2 वेगळ्या प्रकारचे थ्रिलिंग राईड्स आपण इन्स्टॉल केलेले आहेत. हे तुम्ही मागं बघत असाल. हे मोठं राईड जे आहे जे फनलसारखं दिसतं आहे त्याचं नाव फनल आहे, ज्याच्यामध्ये आपण 150 फूटवरती टावरवरनं आपण 4 जणांची ट्यूब असते त्यामध्ये बसतो. नंतर एक मोठ्या पाईपमधनं पहिलीची राईड चालू होती. नंतर जसं जसं हळूहळू पुढे येते ट्यूब पुढे येते तसं तसं स्पीड वाढतो. नंतर आपण एका फनल जसं शेपच्या एका इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण असं फेकलं जातो. तर ह्या राईडचा एक वेगळाच आनंद आहे, ज्याच्यामुळं यंगस्टर्स खूप ह्या राईडला खूप आवडतात आणि ते अट्रॅक्ट होतात. खरं म्हणलं तर फनल ही जी राईड आहे ती एशियामध्ये नंबर 1 राईड असं त्याला अवॉर्ड भेटलेला आहे. त्यामुळे आपण इकडे बसवलेली होती. आणि जेव्हा आपण इकडे बसवलेली होती तेव्हा कुणीच इकडं आपल्या महाराष्ट्राभरात कुठंच बसवली नव्हती राईड. म्हणून फनल अशी एक वेगळ्या पद्धतीची ओळखसुद्धा आहे बाहेर मार्केटमध्ये. आणि ही जेवढी मोठी राईड आहे तेवढी सेफ्टीसुद्धा आम्ही घेतलेली आहे. जसं की तुम्हाला एवढं 150 फूटवरती टावरवरती तुम्हाला चालत जायचं असतं, त्यासाठी तुम्हाला ट्यूब वगैरे तुम्ही स्वतःहून नाही घेऊन जायची. आम्ही त्यासाठी वेगळा कन्व्हेअर बेल्ट उभा केला आहे, ज्याच्यावरनं ट्यूब तुम्हाला वरती पोचती. तुम्ही फक्त तिकडं वरती जाऊन आनंद घ्यायचा आहे राईडचा. आणि आपले लाईफगार्ड जिकडे पाहिजे तिकडे तैनात असतातच, ज्याच्यानी काही जरी ॲक्सिडेंट जिकडे होऊ शकतात तिकडं आपण प्रिकॉशन्स घेतलेलेच आहेत. म्हणून सेफ्टीच्याबद्दल आम्ही पूर्ण काळजी घेतो वॉटर पार्कमध्ये. कारण काय आम्ही हेच बघतो की आमचे कस्टमर्स एक दिवस कसा त्यांचा एन्जॉय करू शकतात, ज्याच्यामध्ये छोटे मुलांचंही त्यांना टेन्शन नाही राहणार आणि स्वतःही एन्जॉय करू शकतात. दिमाखानं सजवलेले किड्स पार्क पहिलं आपलं लक्ष वेधून घेतात. सगळे पालक आपल्या बालकांना घेऊन इथं पाण्यामध्ये उतरतात. सध्या उन्हाळा असल्यानं इथं सगळ्यांनाच थंडा कूलची फिलिंग येते.
पायरेट आयलंड हे पालकांसाठी आणि लहान मुलांसाठी उत्तम असा वॉटर राईडचा पर्याय आहे. वेगवेगळे पुतळे जे वॉरियर सारखे दिसतात ते इथे जागोजागी ठेवलेले आहेत. पाण्यातले गेम्स सोडून बाकीचे गेम्स म्हणजे जे ड्राय गेम्स आहेत, व्हिडिओ गेम्स असन, जसं तुम्ही किड्स झोन बघताय, डॅशिंग कार आहे, क्रिकेटचं आहे, परत बाकी लहान मुलांना खेळायसाठी घसरकुंडी वगैरे बाकीचे क्षेत्र आहे, तिथं तुम्ही भरपूर काही गोष्टींचा आनंद लुटू शकता. लहान पोरांना तर खूपच चांगलं आहे, खूपच एन्जॉय करतात आणि फॅमिली अख्खी गेट टुगेदर करून चांगला दिवस एक कडेला काढू शकते. असं आम्ही सगळं व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. माझे सगळे महाराष्ट्रातले मित्रांनो, माझं एकच इच्छा आहे की ह्या निसर्गाच्या सानिध्यात जिथं सिंहगड आणि जिथं खडकवासला डॅम आहे, तिथं आमचं कृष्णाई वॉटर पार्क पण आहे, जिथं तुम्ही एक दिवस तरी येऊन अवश्य भेट द्यावे. थोडं पुढे गेल्यानंतर लगेच तुम्हाला वेव्ह पूल दिसेल. कृत्रिम पद्धतीनं बनवलेल्या वेव्ज एका मोठ्या पुलामध्ये समुद्राचा भास घडवतात. तिथेच DJ मोठ्या आवाजामध्येही सुरू असतो. त्याच्या तालावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करायला लागतात. एकदा का डान्स झाला की सगळ्यांना लागते भूक आणि त्यासाठी आहे फूड कोर्ट. इथे चाट, साऊथ इंडियन डिशेस, नॉर्थ इंडियन स्नॅक्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय मराठमोळे पदार्थही जेवणासाठी इथं उपलब्ध आहेत. सगळ्यात वेगळं इथं काय पाहायला मिळालं? इथे म्हणजे फनल आणि टनल म्हणून 2 गोष्टी आहेत, त्या तिथे खूप मजा येते. तिथे म्हणजे असं जास्ती ठिकाणी नसतात असले, पण इथे आहे ते खूप चांगले. इधर बिकॉज हमने इस वाटर पार्क के बारे में काफ़ी सुना था, वो एक्सपीरियंस करना चाहते थे, इसलिए आए. हमने सारे राइड्स कर लिए हैं जिनमें बच्चे आराम से राइड ले सकते थे. अभी हमने बहुत सारी राइड्स कर ली हैं. ये वाली स्लाइड सबसे ज़्यादा अच्छी है. हम यहाँ बच्चों को वाटर पार्क दिखाने के लिए आए थे और बच्चों ने तो एंजॉय किया, लेकिन हमने भी खुद बहुत एंजॉय किया. यहाँ पे बच्चों के लिए काफ़ी कुछ है. यहाँ पे 12 स्लाइड्स हैं आई थिंक, और बच्चों ने जब पिक्चर्स देखे इसके तो वो बहुत एक्साइटेड हो गए, इसीलिए हमने फैमिली और फ्रेंड्स के साथ प्लान बनाया यहाँ घूमने का. नहीं, लाटा सॉलिड लाटा आहे. परत येणार इथे बिलकुल 101% है ना. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि एन्जॉयमेंट म्हणून संडे पण आहे, त्यामुळे एक दिवस एन्जॉय करण्यासाठी आलो आहे वॉटर पार्कमध्ये. खूप छान आहे, सगळे राईड्स व्यवस्थित आहेत. कृष्णाई वॉटर पार्क म्हणजे एन्जॉय करण्यासाठी आणि प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो जस्ट एक चेंज म्हणून. आणि उन्हाळ्यामध्ये तर आम्ही हमखास भेट देतो. खूप सुंदर आहे इकडे, खूप मजा वाटते. स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ वातावरण आहे, चांगले लोक आहेत आणि आम्हाला नेहमी मजा येते. आम्ही नेहमी फॅमिली फ्रेंड संग येतो. आज पण आमचा भरपूर मोठा ग्रुप आलेला आहे. आम्ही जवळपासचे सगळे वॉटर पार्क फिरलोय, मुंबईला सुद्धा जाऊन आलोय, पण इथल्यासारखे एन्जॉयमेंट अजूनपर्यंत कुठंच मिळाले नाही. आम्ही ईस्ट और वेस्ट कृष्णा वॉटर पार्क इज द बेस्ट. फुल मजा एन्जॉय करतोय आम्ही. सगळा आमचा ग्रुप आला, एवढा सगळा आम्ही मजा केली खूप. सगळ्यात शेवटी एक मोठा डोम तुमचे स्वागत करतो. आत गेल्यावर कळतं की रेन डान्स सेक्शन आहे. कृत्रिम पाऊस आणि गाण्याच्या तालावर तुम्ही मनसोक्तपणे दिवसभर आलेला सगळा थकवा घालवू शकतात. या आधी सांगितलेल्या सगळ्या राईड्स या कधीही आणि कितीही वेळ एन्जॉय करता येऊ शकतात. त्यामुळे इथे जाताना संपूर्ण दिवस घालवायचा आहे हे ठरवूनच प्लॅन करा. आणि हो, लहान मुलांसाठी तुम्ही घरूनच खाद्यपदार्थ सुद्धा घेऊन जाऊ शकता.